श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता वाजलेले दुपारचे 2 आणि शिवची बघा काय मस्त चालू तर. चला तुम्हाला दाखवते. कोणी आणला पिल्लू? कोणी आणला? ती ना ते काडील पकडायचं आहे ना, तर ते फुग्याला पकडली बघा. घे तुला घे. मामाने आणला. अगं आई तिने तर काडी पण वाकून टाकली. काडी तोडली वाटतं तिने ना. काढले कसे चक हे करून लगे आता फोडी ती शिव नका ना बाई किती छोटी तू लगे एवढं काम विचित्र काम करते ग तू. नका ना फोडून टाकणार चेंडू ते 5 मिनिटं ठेवत नाही. दे तिच्या हातात दे. तुला आवडला? ए पिल्लू तू मामाला थँक्यू पण नाही म्हणली. मामा झोपून गेला आता. मामा उठूस तर ठेवत नाही फुगात. तू झोपली होती ना तेव्हाच मामाने आणून दिला होता. दे मला दे जाऊ दे. कट चाललं मामाच्या दुकानात चाललं मामाच्या. हो ना बेटा मामाच्या दुकानात चाललो आपण. मामाच्या दुकानात चाललो की नाही. चलो फिर. तर आम्ही दुकानात आल्याच नंतर आहे ना, तर माझ्या बाबांनी ना शिवला घेतलं होतं आणि ते ना तर शिवसोबत थोड्या गप्पा वगैरे मारत होते. आणि चला तुम्हाला दाखवते इकडं मम्मीने काय आणलं होतं. तर मम्मीने इकडे छान असं वाहनामध्ये ना सामान वाटासाठी सामान आणलेलं होतं. तर तुम्ही इकडं बघू शकता खूप छान अशा किसणी वगैरे आणलेल्या होत्या. याच्यात ट्विन होत्या त्या. याने आपण बटाट्याचे साल वगैरे पण काढू शकतो आणि अद्रक पण किसू शकतो. आणि इकडे बघा किती छान अशा कटोऱ्या आणल्या. तर मला वाटलं होतं ना, मला असं वाटलं की 2-3 कटोरे ना मीच घेऊन जाऊ. मला तर खूपच आवडले. बाबा म्हणे टाक तुझ्या पिशवीत लगेच. त्यांना मी म्हणले नको, म्हणलं ते विकायसाठी आणलेले मी कुठे घेत जाऊ बस म्हणलं. आणि इकडे बघा छोटे छोटे असे डबे पण आणलेले होते. आणि इकडे शिवची मावशीने दुपारच्या सुट्टीत आली ती शाळेतून. तर बघा त्यांच्या दोघीच्या कशा गप्पा चालू होत्या बाहेर. आणि आज आम्हाला ना शिवचं करायचं होतं बोरनांचा कार्यक्रम. तर तुम्हाला समोर दाखवतेच मी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. इकडे बघा ना दोघीच्या कशा गप्पा वगैरे रंगल्या होत्या. तर इकडे मला दुकानातलं काही खायला चालत नव्हतं म्हणून बाबा म्हणे थोडीशी मूगडाळ खाय. मग मला आहे ना मग बाबाने मूगडाळीचा पुडा दिला. तर म्हणलं थोडीशी मूगडाळ वगैरे खाते. मी नसे समजत नाही म्हणते त्याला काय करते सगळं समजत नाही. घे हम चकी काय करला तू चकी दिली डोळ्या फायर घुसून ती आणि त्याची अशी. तर बघितलं का शिवला वाटतंय की ना मला दिलं पाहिजे खायला. ही काय खाते ना मला देतच नाही. बरं हे झालं तर आता पाण्याचा ग्लासचं बघा. तिला पाणी द्यायचं राहत्या. द्यात मी पेटे हो. थांब तुलते थांब सोड लागेल. बघितलं का तिला पण पाणी प्या वाटतं. आता नाही तिला काही पण तिच्या हातात वस्तू दिली लगेच ती खायला बघते. बरं चला तर आपल्याला करायचं आहे आता पिल्लूचं डेकोरेशन. तर करू आता बोरनांचं डेकोरेशन. तर बघा आम्ही केली ती बोरनांच्या डेकोरेशनची तयारी चालू. आणि इकडे तुम्ही बघू शकता मी माझ्या मामाची मुलगी आणि माझ्या वहिनी आम्ही मिळून ना डेकोरेशन करत होतो. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवू आता कुठपर्यंत आले. तर इकडे माझी मामाची मुलगी बघा त्यांना ओवाळ्यासाठी ना ताट तयार करते. इकडं वहिनी होत्या. तर वहिनी ना शिवसोबत खेळत होत्या. आणि इकडे पसारा बघा हे ना डेकोरेशनसाठी काढून ठेवलं होतं. आणि हे जे तुम्हाला समोर दिसते ते रेल्वे बनवली होती बरं. मी घरच्या घरी ट्राय करून बघितली ती. पण ती थोडं आहे ना मिस्टेकच झाली होती. कारण ती काल बनवली होती ना आज ना तर रात्री ठेवली तर थोडीफार आहे ना ती साईडला गेलेली होती. त्याच्यातले 1-2 बिस्किट निघलेले होते. मग आम्ही ना मुरमुरे वगैरे काढायला घेतले. तर माझ्या मामाची मुलगी ना मुरमुरे वगैरे काढत होती. त्याच्यात आहे ना छोटे छोटे बिस्किट वगैरे चॉकलेट आणि लॉलीपॉप असे टाकत होती. तुम्ही बघू शकता.
दे ठेवून सगळे टाक. आणि इकडे बघा मग आमची ना तयारी होत झाली होती. आता तुम्ही बघू शकता मी ना 2 खुर्ची वगैरे मांडून ठेवल्यात, कारण की आज शिवांशी आणि माझ्या भाची शियाचं दोघीचं पण बोरनांचा कार्यक्रम मला करायचा होता. त्यामुळे ना दोघीचं पण एकाच ठिकाणी ठेवलेलं होतं. तर त्यांचे ना मी इकडे साईडला ना रील बनवण्यासाठी ना ड्रेसवर छान असं त्यांचे हलव्याचे दागिने वगैरे ठेवलेले होते आणि मस्त असे त्याच्यावर फुलं टाकले होते. आणि इकडे बघा हे दोघं ना ते माझ्या मामाची मुलं आहे. एक छोट्या मामाचा आहे छोटा आणि मोठा मोठ्या मामाचा आहे. छोटा तर शिवांशी बरोबरचा आहे, त्याला पण 5 महिने पूर्ण झालेले आहे. इकडे मी ड्रेस वगैरे चेंज करून लगेच साडी वगैरे घालून घेतली. मी साडी घातली साडी. तर आता शिवला तयार करू. शिव आत्ताच झोपेतून उठलेली होती. आणि इकडे आम्ही ना छान असं रेडी झालेलो होतो. शिवांशी, शिया आणि मी आणि माझ्या मामाची मुलगी, म्हणजे आम्ही सगळेच रेडी झालेलो होतो. तर तुम्ही बघू शकता. मी त्यांना ना खुर्चीवर वगैरे बसून दिलं होतं. तोपर्यंत माझ्या मामाची मुली ना त्यांना वळून वगैरे घेत होती. तर सिया माझ्या मुलीपेक्षा मोठी, तर त्याच्यामुळं पहिला मान सियाचा, त्याच्यामुळे पहिले सियाला आम्ही वळून वगैरे घेत होतो. त्याच्यानंतर माझ्या मामाची मुलीने शिवांशीला वळून घेतलं. आणि तिथं बघा ना लावूच देत नव्हती कुंकू. बरं तिला वाटतं हे काय नवीन करते बाई, तिला तर सगळं तोंडातच घालायचं राहतं, म्हणजे तिला फक्त खायच्या वस्तू लागत्या. हॅलो 5 मिनिटांकरती ते किती महाग गेल तिच्या हातातलं. फोटो चांगले येतो. शिया आणि शिवांशीचं दुसरीकडेच लक्ष असल्यामुळे मला आहे ना त्यांना आहे ना टाळ्या वाजून वरती बघावं लागलं, कारण की त्या फोनकडे बिलकुल बघत नव्हत्या आणि नुसतं खाली मुंडकं घालून बसलेल्या होत्या. त्यानंतर आहे ना मी ओवाळून घेतलं दोघींना. माझं झाल्याच्या नंतर आहे ना माझ्या मामाची मुलगी म्हणजे खुशी, तर खुशीने ना त्या दोघी जणींना ओवाळून घेतलं. तिला म्हणलं अगं थोडंसं ओवाळून घे. तर नाही म्हणे मला पण कुंकू लावायचं. तुम्ही कसं लावलं म्हणे, तर मला पण लावायचं. तर ती पण आहे ना दोघींना कुंकू वगैरे लावत होती आणि ओवाळून घेतलं. तिचं झाल्याच्या नंतर माझ्या लहान्या मामींनी ओवाळून घेतलं. तर या माझ्या लहान्या मामी आहे आणि त्या आजच आल्या होत्या बरं त्यांच्या माहेराहून. तर मग त्यांनी पण आहे ना दोघींना ओवाळून वगैरे घेतलं. शिवांशीचा हा कार्यक्रम आहे ना तर आमच्या घरीच करणार होते, म्हणजे माझ्या सासरी. पण मग सियाचं पण करायचं होतं, तर म्हणलं चला आता दोघींचं आहे ना एका ठिकाणीच करून घेऊ. त्यामुळे ना दोघींचा ना सोबतच कार्यक्रम ठेवला आम्ही बोरनांचा. आणि किती छान पद्धतीने त्या कार्यक्रम मस्त एन्जॉय करत होत्या. बघा त्यांच्या भाषेत बोलत होत्या, कारण की त्यांची भाषा आपल्याला काही समजत नाही. त्यानंतर माझ्या वहिनीने त्यांना ना ओवाळून वगैरे घेतलं दोघींना. वहिनीचं झाल्याच्या नंतर माझ्या मोठ्या मामींनी पण त्यांना दोघींना ओवाळून वगैरे घेतलं. पिया लॉलीपॉप खाण्यात बिजी होती आणि शिवांशीचा आहे ना टोपच राहून राहून पडत होता. बरं मी तर तो टोप धरूच परेशान होऊन गेले होते, कारण त्यांचं कपाळ छोटं असल्यामुळे तो ना लवकर सटकून जात होता. आणि त्यांना टाळ्या वगैरे वाजून वाजून आहे ना तर हा कार्यक्रम एन्जॉय करायला लावला. पा इकडे कुछ बाजूला आहे. बस नाही बस ना शिवडा आता खुशी दोघी जणी आहे ना
सगळ्यांचं ध्यान फोटो सेक्शनवर होतं आणि खुशीचं ध्यान फक्त चॉकलेटवर होतं. तर तिने ना सगळ्या लेकरावरचे ना चॉकलेट जमा करून घेतलेले आणि बाजूला ठेवून दिले होते तिचे. तर अशा प्रकारे आम्ही केला त्यांचा छोटूसा बोरनांचा कार्यक्रम. तर आम्हाला तर खूप आवडला. तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.